कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा बघा, हाच माणूस आहे ना तो? नाही, हा नाही, तो वेगळाच होता। बघितलं ना ताई? हो जाऊ द्या हो गरीबाला, हो तुमच्या पाया पडतो। हो मी काय बी नाही केलं ताई। तू जा रे इथून, परत शाळेच्या आवारात नाही दिसायचं। होय होय, जातो जातो। नक्की हा माणूस नव्हता तो? अहो मॅडम, खरंच सांगतो, तो हा नव्हताच। तुमचं लक्ष असायला हवं की नाही? अशी कशी बाहेरची माणसं येऊन मुलांना भेटतात? मुळात तुम्ही लहान मुलांना शाळेच्या बाहेर जाऊच कसं देता? अहो मॅडम, विक्रेते येत असतात, मी त्यांना बाहेर घालवतो, पण ते पुन्हा येतात। पण आता इथून पुढे कोणी येणार नाही आणि मुलांनाही बाहेर सोडणार नाही। आणि शाळा सुटल्यावर सुद्धा जोपर्यंत पालक येत नाहीत किंवा स्कूल बस येत नाही तोपर्यंत मुलांना सोडायचं नाही। हो मॅडम। ठीक आहे, जा तुम्ही आता। आत्या, हा माणूस नसेल तर मग कोण असेल? ऐका ना, आपण इकडेच थांबूया शाळा सुटेपर्यंत। अगं नाही, त्यामुळे मुली घाबरतील। आपण एक काम करूया, नेहमीसारखं आपण ड्रायव्हरलाच पाठवूया त्यांना घ्यायला। आपण हवं तर उद्या पुन्हा येऊया, मग तेव्हा कळेल कोण आहे तो माणूस ते। आत्ता चल तू। माझ्या मागे लागलायत, हलक्यात येत आहे मला। मी सापडतोय, वाट बघा। आणि तसंही नेत्रा, इंद्राणी, तुम्ही माझ्यापर्यंत पोचाल तोपर्यंत मी बरंच काही करून मोकळा झालेलो असेल। वेगळा माणूस म्हणजे? म्हणजे आज जो आईस्क्रीमाला आला होता ना, तो इथे पहिल्यांदाच आला होता। कशावरून? आम्ही वॉचमॅनला सुद्धा विचारलं, त्याने सुद्धा हेच सांगितलं। तो म्हणाला हा तो माणूस नाहीये। बरं ठीक आहे नेत्रा, तुम्ही तरीही प्रिन्सिपलला भेटा, कंप्लेंट करा। जो कोणी त्याला असं सोडायचं नाही आपण। हो तर मी उद्या जाऊन अजून चौकशी करेन। हो, पण आम्ही आजच बोललो प्रिन्सिपलशी आणि त्यांनी ऍक्शन सुद्धा घेतली आहे। आज मधल्या सुट्टीत मुलं बाहेर नाही आले। बरं, मी पोहोचलोय ऑफिसला, संध्याकाळी घरी आलो की बोलूयात। हो। काका, अरे आधी काय झालं, अर्जंटली फोन करून बोलवून घेतलंस? अरे आधी मिस मेघनांना तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं। बोला। सर, आपण केबिनमध्ये जाऊन बोललो तर चालेल का? नाही म्हणजे तेजस सर, केदार सर, तन्मय सर, तुम्ही पण या। ओके, या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।